6 महिन्यांपासून कंबरदुखी होत होती आणि बघा 10-15 तासातच आपल्या पेशंटला कसा रिलीफ मिळाला। आज आमच्याकडे 48 वर्षाचे एक मेल पेशंट आले होते। त्यांना 6 महिन्यांपासून कंबरदुखीचा त्रास होता। सुरुवातीला त्यांनी पेन किलर्स घेतले, थोडा आराम मिळायचा, पुन्हा दुखणं सुरू व्हायचं। गेल्या 15 दिवसात पेन कमरेपासून पायाकडे शूट होऊ लागला होता। बसल्यावर आणि उठल्यावर जास्त त्रास होत होता। असेसमेंट केल्यावर लक्षात आलं की त्यांना सिंपल मसल पेन नव्हता, नर्व्ह कंप्रेशनची सुरुवात होती। त्यामुळे कंबरदुखी आणि पायात जाणारा त्रास वाढत होता। आम्ही त्यांना SIDP थेरपी, पोस्चर करेक्शन आणि स्पेसिफिक एक्सरसाइजेस दिल्या। फक्त 10-15 तासांमध्येच त्यांना फरक जाणवायला लागला। पेन कमी झाला आणि चालणं थोडं कम्फर्टेबल झालं। नंतर एक 55 वर्षाच्या फिमेल पेशंट आल्या होत्या। त्यांना चालताना, जिना चढताना गुडघेदुखी खूप व्हायची। त्यांना हा त्रास 2-3 वर्षांपासून होता। त्यांनी खूप जागी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना नी रिप्लेसमेंट सुचवल्या गेली होती। पण जेव्हा आम्ही कंप्लीट असेसमेंट केलं तेव्हा लक्षात आलं की प्रॉब्लेम फक्त नी जॉईंट मध्ये नव्हता। त्यांचा फूट अलाइनमेंट आणि हिप वीकनेस यामुळे गुडघ्यावर जास्त प्रेशर येत आहे, म्हणजेच चेन रिएक्शन सुरू आहे। आम्ही त्यांना गुडघ्यांवर डायरेक्ट ट्रीटमेंट सोबत फूट करेक्शन एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग आणि प्रॉपर फुटवेअरची ॲडवाइस दिली। त्यासोबतच त्यांना आम्ही SIDP ट्रीटमेंट दिली आणि काही मेडिसिन सुद्धा सुचवल्या।